नमस्कार मंडळी, मी धुमाळ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मी तुम्हाला थोड्याच दिवसाआधी अपडेट दिलेली की आपला गिरणी कामगार जो आहे तो त्याच्या हक्कासाठी लढतोय, त्याच्या हक्कासाठी आंदोलन करतोय आणि हे आंदोलन 22 तारीखला सुरू झालेलं आणि ते 22 तारीखपासून तिथेच तटस्थ उभे बसून आहेत त्यांच्या हक्कासाठी. तर मी तुम्हाला लोकेशन दाखवते ते कुठे आहेत आणि मी देखील आलेली आहे तिकडे. तर हे आपलं बँड्राचं जिल्हाधिकारी कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या समोरच इथे गिरणी कामगार बसलाय. ही आहे मुंबई गिरणी कामगार व वारस. तर आपण गिरणी कामगारांकडे जाऊयात आणि भेटूयात. ते इथे 22 तारीखपासून बसून आहेत आणि ते उपोषण देखील करणार आहेत. तरी देखील इथे सरकार लक्ष देत नाहीये. तर चला आपण थोडं बोलूयात त्यांच्यासोबत. मी उत्तम बापूसाहेब शिंदे हे माझं नाव आहे आणि मी सातारा जिल्ह्यामधला आता रहिवासी आहे आणि सेंचुरी टेक्सटाईल इंडस्ट्रीज या मिलमध्ये मी कामाला होतो. आणि हे करत असताना आमची 2008ला मिल बंद झाली. तर जे 2008ला जे 273-75 लोक होती त्याच्यामधला मी गिरणी कामगार आहे. सांगायचा मुद्दा एवढा की 2008ला आमची गिरण बंद झाल्यापासून मला हे म्हणायचंय की गिरणी कामगारांचा जो घराचा लढा जो चालू आहे, तर तो घराच्या लढ्यामध्ये आपल्याला नेमकं काय हवंय आणि आपल्याला कुठे अडथळे येत आहेत आणि आपली अडचण काय आहे किंवा आपल्याला कोण अडवतंय किंवा भूलथापा कोण मारतंय आणि गोड गोड बोलून लोक फसवतात कशी, म्हणजे लोक फसवण्यापेक्षा सरकार कसं फसवतंय या मुद्द्यावर मला बोलायचंय. आणि त्या निमित्ताने आज आज आमचा ह्या लढ्याचा 7वा दिवस आहे. बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालय या ऑफिसच्या समोर आणि चेतना कॉलेजच्या समोर आम्ही इथे एक मंडप म्हणण्यापेक्षा छप्पर मारलेलं आहे आणि त्या छपरामध्ये आम्ही मोजके गिरणी कामगार इथं लढ्यासाठी धरणं देण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. आणि त्या लढ्याचा धरणे आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे आणि हा 7व्या दिवशी आमची विचारपूस म्हणा किंवा बऱ्याच संघटनेचे नेते वगैरे येऊन जात आहेत. पण आपल्याला जे अपेक्षित आपल्याला जे आहे आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्याकडे जवळजवळ आलेल्या संघटनांचं दुर्लक्ष आहे किंवा ज्या काही संघटना येणं बाकी आहे तर त्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की त्यांनी हा विचार करावा की आपण ह्या ज्या संघटना चालवलेल्या आहेत किंवा ह्या गिरणी कामगारांचा लढा आज 42 वर्ष चालू आहे आणि ह्या 42 वर्षामध्ये आपण गिरणी कामगारांसाठी नेते म्हणून किंवा आपल्या संघटना म्हणून आपण काय योगदान दिलं आणि हे जर प्रत्येकाने जर ठरवलं तर प्रत्येक संघटनेचा कार्यकर्ता इथं येईल आणि इथं सामील होईल. आणि इथं जे आम्ही आता थांबलेलो आहे, इथं बसलेलो आहे 7 दिवस, तर आमचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही गिरणी कामगार आणि गिरण्यांच्या संघटना यांनी जर काय आम्हाला सजेशन दिल्या इथं येऊन तर त्या सुद्धा आमच्या ऐकण्याची मानसिकता आहे. आमचं असं मत नाही की आमची संघटना किंवा आमची संस्था, आता मला कोणाची नेत्यांची नावं घ्यायची नाही, पण ज्या संस्थेमार्फत किंवा जी चळवळ आम्ही निर्माण केली, संयुक्त मराठी चळवळ, ह्या नावाचाच उद्देश एवढा आहे की इथं कुठली संघटना नको किंवा कुठला नेता नको. पण आता ही लढाई जी आहे गिरणी कामगारांची आणि हा जो GR एकनाथ शिंदे साहेबांनी जो काढलेला आहे, हा 15 मार्चला GR काढलेला आहे, तर ह्या GR बद्दल पहिली सरकारने दखल घ्यावी. हा GR रद्द करा. आमची क्षमता संपलेली आहे, आमची वय जवळजवळ 65-64च्या घरात गेलेली आहे आणि आता ही जबाबदारी वारसांची आहे. वारसांनी हे खांद्यावर घेऊन त्याच्या योग्य निर्णय किंवा योग्य विचार करून वारस जर एकत्र आले. मुंबई मराठी गिरणी चळवळ ही संघटना गिरणी कामगारांची आहे. इथं चळवळीमध्ये कुठला नेता नाही म्हणून काय कुठल्या नेत्याला इथं यायला आक्षेप नाही. प्रत्येक पुढाऱ्यांनी, प्रत्येक नेत्यांनी, प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि खास करून नेते किती असतात हाताच्या बोटावर मोजणार येतात, पण कामगार किती असतात, आपले वारस किती असतात, 1.5 लाख 2 लाख आहेत. मग जर तुम्ही नेत्यांना सुद्धा समजावू शकता अरे आमच्या हिताचं बोलतायत ही लोक किंवा आपल्या हितासाठी आपण उपोषणाचा मार्ग आहे पुढचा, पण बसण्याचा किंवा आंदोलन करण्याचा उद्देश एकच आहे की आमच्या ह्या 4 मागण्या आहेत. पहिली मागणी कुठली आहे, तर पहिली मागणी कुठली आहे, तुम्ही जो GR काढला आता 15 मार्चला तो पहिला रद्द करा. तो का रद्द करा, तर त्याच्यामध्ये ज्या अटी टाकलेल्या आहेत तुम्ही 2-3 अटी अशा आहेत की तुमचा हक्कच पुन्हा ते नाहीसे करतायत आणि ते पुन्हा आपल्याला GR दाखवणार. म्हणणं बघा तुम्ही कोणी आक्षेप नाही घेतला त्याच्यामुळे हा हक्क आम्ही नाही केला, त्या GR ने केला अशी ही मंडळी सांगणार. तेव्हा पहिला जी काय बोलणं असेल, भाषण काय तुम्हाला चर्चा असेल, तो पहिला GR ची अट रद्द करा
आणि दुसरी गोष्ट, गिरण्यांच्या जागेवर आमची मागणी आहे, गिरण्यांच्या जागेवर घरं द्या. तर मी म्हणतो गिरण्यांच्या जागेचं तुम्ही मिलीभगत करून काय केलं असेल, जे काय करायचं ते केलं असेल, सर्वीकडे होतं, सगळ्यांमध्ये ते होतात, गुण अवगुण सगळीकडे येतात. आम्हाला कोणाच्या राजकीय ह्याच्यावर बोलायचं नाही. पण गिरण्यांच्या जागेवर तुम्ही नसला तर मुख्यमंत्री साहेब असं कसं म्हणू शकतात की तुम्हाला आता मुंबईमध्ये जागा नाही? अहो, मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. मुंबईमध्ये आम्ही वयाची 60 वर्षे काढली, आम्ही तुम्हाला जागा हे करू किंवा आम्ही माहिती घेऊ, आम्हाला माहिती नसली पण मुंबईत जागा नाही हे म्हणणं म्हणजे धादांत खोटेपणा आहे. एक वेळ गिरणीच्या जागेवर नाही दिली तरी मुंबईमध्ये जागा नाही म्हणणं हेच खोटं आहे. याचा अर्थ सरळ होतो की तुम्ही गिरणी कामगारांना घरं देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहात. हा माझा आक्षेप आहे. आणि ही पहिली मागणी झाली. दुसरी, गिरणी कामगारांचे वारस मुंबई महापालिका हे आधीच झाले. तिसरी मागणी ही आहे की आता पात्र अपात्रता तुम्ही काढला नियम. पात्र अपात्र असताना लोकांची झुंबड झाली, अजूनही काही लोक अपात्र आहेत, तर त्यांना तुम्ही पात्र तुम्हाला करावंच लागणार. त्यांचं रेकॉर्ड जिथं मिळेल तिथून आणा, पण ते गिरणी कामगार वारस आहेत हे तर तुम्हाला सिद्ध करावंच लागणार. आणि त्याच्यासाठी कष्ट तुम्हाला घ्यावे लागणार. सरकारला त्याची कुठे कंपनी होती, कुठं मिल होती, तिथं रिपोर्ट जर तुम्हाला समजा निजामशाही मधले रिपोर्ट तुम्ही आपण काढू शकतो, तर आपले हे 20 वर्षातले रिपोर्ट नाही काढू शकत का? तर तुम्ही मानसिकतेमध्ये बदल करा. भले आम्हाला तुम्ही नाही म्हणून सांगा, कारण आम्ही भीक नाही मागत, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. आणि राहिला मुद्दा, चौथा मुद्दा हा आहे की ज्यांनी अर्ज केले, सरकारने 2-3 वेळा त्याला संधी दिली, पण त्या 3 संधीमधूनही ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला नाही किंवा निरोप पोहोचला नाही, ती लोक अजूनही गिरणीमधले वंचित आहेत की त्यांना फॉर्म भरायला मिळाला नाही. आणि ती लोक आता विचारतात, अहो आमचा फॉर्म भरून होईल का? तर आम्ही गिरणी कामगारच आहे आणि तुम्हाला द्यायचं तुमच्या खिशातलं देऊ नका. हो, तुम्ही ज्या झाल्या गोष्टी गेल्या, पण तुम्ही खिशातलंही देऊ नका. पण गिरणी कामगारांच्या हक्काचं आहे, ते तुम्हाला द्यावंच लागेल. आणि ते दिल्याशिवाय तुम्हाला पर्याय सर्वांना एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. अगदी हात जोडून सांगतो, सरकार काय करेल ते करेल, पण तुमचेच बांधव इथं बसलेले आहेत. आज दिवस 7वा आहे आणि आम्ही इथं रोज 7 दिवस झोपतोय ना, 7च मेंबर आहेत. ह्याचा कुठेतरी विचार व्हावा. आणि तुम्हाला देवाने बुद्धी दिली, तुमच्या हृदयापर्यंत हा जर फुटला शब्द किंवा पाना फुटला, तर जे व्हायचं असेल ते होईल. पण किमान आपण लढण्यासाठी एकत्र आलो किंवा तुम्ही इथं सपोर्ट केलात, तर आपल्याला घरं ही आपण सदिच्छाच ठेवायची. मिळणार नाही म्हणायचंच नाही, या हेतूने आपल्याला घरं मिळतील आणि सर्वांचं भलं होईल, सर्वांचं कल्याण होईल, सगळ्यांचं इच्छा पूर्ण होतील. पण फक्त वारसाने आणि गिरणी कामगारांनी अगदी त्याच्यावर फोकस करून इथं तुम्ही सपोर्टसाठी एक दिवस या, एक दिवस या, 2-2 दिवस या. पण इथं जोपर्यंत आपल्याला ताकद दिसत नाही आपली, तोपर्यंत आम्ही 7 जण बसलो, 7 मावळे वेळात लवडेले होते. पण आता आम्ही 7 मावळे भले काही म्हणा, पण आम्ही तो विचार घेऊन बसलोय. पण आमचाही धीर सुटतोय. 7 दिवस आम्ही बघतोय ना वातावरण, आमचा धीर सुटतोय आणि हे मी प्रामाणिक बोलतोय. गिरणी कामगार एक जुटीचा कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, गिरण्यांची जमीन आमच्या हक्काची, अरे गिरण्यांची जमीन आमच्या हक्काची. नमस्कार, माझं नाव दयानंद कदम आणि माझे वडील गोल्डमोर मिलमध्ये कामाला होते. हा मिल कामगाराचा जो संघर्ष आहे तो अगदी घरापासून आणि जवळून आम्ही अनुभवलेला आहे. कारण त्यांची जी तळमळ असायची, मिलमध्ये ते त्रासन खात्यामध्ये कामाला होते, तर अशाच पद्धतीने असे 1.5 लाख कामगार, 2 लाख कामगार या मुंबईमध्ये अनेक गिरण्यांमध्ये काम करून गेले. आणि एवढे वर्ष काम करून त्यांनी हा मिल धंदा उभारला आणि त्यानंतर जी मुंबईची भरभराट झाली ती आज आपण पाहतोय सर्वजण. आणि हे सर्व राजकीय नेत्यांना सुद्धा ज्ञात आहे आणि प्रत्येक पार्टीला ते ज्ञात आहे. आणि आपल्या 1.5 लाख 2 लाख जे कामगार आहेत त्यांचे वारस आहे, त्यांना सुद्धा हे भावनिक आव्हान आहे की जे आपल्या वडिलांनी संघर्ष आतापर्यंत केलाय, तो संघर्ष जर त्याचं काही फळ मिळायचं असेल तर त्या संघर्षामध्ये आपल्याला पर्सनली उतरावं लागेल. आणि ही भावनिक साध आहे. मी सुद्धा एक संघर्ष करण्यासाठी मिल कामगाराचा मुलगा आहे, म्हणून हा संघर्ष मी जवळून पाहिलेला आहे, म्हणून मी या संघर्षामध्ये उतरलोय. हा संघर्ष प्रत्येकाचा आपला वाटला पाहिजे. जे की इथे बसलेले आहेत हे जेवढे आहेत हे एवढेच नाही आहेत, याच्या पाठीमागे हा खूप मोठा लढा आहे. हा 42 वर्षाचा संघर्ष आहे आणि एवढ्या वर्षामध्ये दगडाला सुद्धा पाझर फुटला असता. पण आज जेवढे सरकार आहेत ते आतापर्यंत ही क्रूर चेष्टा केलेली आहे मिल कामगाराबरोबर. जेवढे आंदोलनं झाले त्याकडे पाठच फिरवलेली आहे. हा 15 मार्च 2024चा जो कायदा आहे, जो मिल कामगाराला इथे घर मिळावं मुंबईमध्ये, ते सोडून जे बाहेर घर देण्यासाठी तयार झाले, तर तो कदापि मान्य केला जाणार नाही. आणि माझी ही भावनिक साध आहे प्रत्येक मिल कामगाराच्या वारसांना की तुम्ही या चेतना कॉलेजच्या समोर आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर ही सर्व मिल कामगार इथे बसलेले आहेत, त्यांच्या हाताला हात द्या. तुम्ही या संघर्षाला, ह्या लढ्याला तीव्र करा आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब एकदा या लढ्याला तुम्ही
भेट द्या. सुद्धा प्रत्येकाने इथे घाम गाळलेला आहे आणि या घामाची कुठेतरी त्यांना पोचपावती म्हणून तुम्ही एक आश्वासन द्या यांना की तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये जे काही तुम्ही पुढे असाल, मुख्यमंत्री म्हणून व्हाल किंवा या कारकिर्दीमध्ये जो काय तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे त्या वेळेत तुम्ही हा GR रद्द करा आणि इथेच या मुंबईमध्ये जिथे काम केलं, जिथे घाम गाळला, तिथे त्यांना घर देण्याचं आश्वासन द्या. एवढंच माझं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भावनिक आव्हान आहे आणि अनेक अनेक जे आपले मिल कामगारांचे वारस आहेत त्यांना सुद्धा या लढ्यासाठी साथ देण्यासाठी तुम्ही या इथे आणि यांना साथ द्या. हे सर्व जो आहे तो लढा आपल्या सगळ्यांचा आहे आणि तो सगळ्यांनी मिळून उभं करायचा आहे. अरे आमची मागणी मान्य करा, आमची मागणी मान्य करा, आवाज देऊ, आवाज देऊ. गिरणी कामगार एकजुटीचा, आमची मागणी मान्य करा. एक वारसदार गिरणी कामगाराचा शिवराम जाधव. माझे वडील 68 पासून मिलमध्ये होते, न्यू टेक्सटाईल. आज ते जाऊन 20 वर्ष झाले 2004 मध्ये. पण तत्पूर्वी ज्या काही योजना निघाल्या गिरणी कामगारांसाठी जो घर मिळावे म्हणून शासनाने आदेश दिला कोर्टाचा, त्याच्यामध्ये आमचे कागदपत्रे गहाळ झाली. पुढे आजारी पडल्यानंतर तिथे काही कागदपत्र राहिले नाही आणि त्या पुराव्या अभावी आम्ही तो फॉर्म भरू शकलो नाही. आणि त्यावेळी आम्ही गावी असल्या कारणाने मोबाईल आणि फोनचे कॉन्टॅक्ट असल्या कारणाने कॉन्टॅक्ट आम्हाला होऊन गेला. ज्यावेळी आम्हाला कॉन्टॅक्ट झाले, प्रश्न आम्हाला निर्माण झाला, त्यावेळी म्हाडाचे फॉर्म भरण्याचं मुदत संपलेली होती. असे आम्ही वंचित कामगार आहोत. आता आम्हाला वंचित आम्ही वारसदार आहोत आणि ज्या लढा चालू आहे हा लढा 42 वर्षाचा. त्याच्या आधी 72 मध्ये 42 दिवस झाला, 42 दिवसाचा. त्याच्यानंतर हा मोठा लढा झालेला आहे. ह्या लढ्यामध्ये कामगारची जी हे होती, अस्मिता होती, ती अस्मिता खच्चीकरण केलेली आहे शासनाने. त्यावेळीच्या दडपशाही, झुंडशाही आणि दलालांच्या मार्फत लोकांना धमकावून कामगारांना व्यायास लावून राजीनामे दिले आहेत. आणि हा त्याच्यामध्ये केंद्र सरकार शासनाने काही घटनेत बदल केले त्यावेळेला आणि एक एक मिल विकायला काढली. आणि मिलमध्ये राजीनामा असताना लोकांना 82च्या ह्याच्यामध्ये लोकांकडे बळजबरीने कामाला झाल्यानंतर फॉर्म भरून घेतले की मी याच्या पुढे कधीही मिलमध्ये संपर्क करणार नाही, मिलच्या विरोधी धोरण अवलंबणार नाही. त्यावेळी ते इंग्लिशमध्ये फॉर्म होते, लोकांनी सह्या केल्या आणि त्यात काय होतं, 6-6 महिन्यांनी त्यांना हे म्हणजे प्रमोशन नाही आयत्या स्थितीवरती. आज ते कामगार आज बदली कामगारी म्हणून आज रिटायर झाले काय झाले ते त्या धोरणावरती. बदली कामगार म्हणजे काय 5 वर्ष सर्व्हिस केली त्या धोरणावरती रिटायर झाले कारण ते इंग्लिशमध्ये फॉर्म मागितले. आज हा कामगार गिरणी कामगार अडाणी होता, पण तंत्रज्ञानी होता. अडाणी म्हणजे शिक्षण कमी होतं आणि मुंबई मिल ही मुंबईची कोंबडी होती होण्याची अंडी देणारी. ती खच्चीकरण आज झालं असलं तरी आम्ही वारसदार सांगतो की आम्ही त्यांचेच वारसदार आहोत गिरणी कामगारांचे. तर आम्ही खच्चीकरण झाले तरी आम्ही अजून हारले नाहीये. हार आहे आमच्या अंगात लक्षात नाहीये, ती जीत आहे ही आम्हाला शिकवलेली आहे हे आणि ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कारण संयुक्त महाराष्ट्राला मुंबईला कुणी मिळून दिलं असेल त्या गिरणी कामगाराचा वाटा होता आणि आज तिथला मराठा म्हणून भाग वेगळा गेलाय. पण ह्या मराठा माणसाने एकत्र होऊन गिरणी कामगाराची नव्हे तर मुंबईत मराठा टिकला पाहिजे या उद्देशाने तुम्ही एक साथ द्या आणि गिरणी कामगारांच्या पाठीवर उभे राहा आणि गिरणी कामगारांना हक्काने घर हा मिळाला पाहिजे. कारण गिरणीचा घाम गाळलेला आमच्या वडिलांनी आजोबांनी आज 3-3 पिढ्या 4-4 पिढ्या एकसाथ गेलेल्या आमच्या. हा घाम घालला आहे त्या घामाचं चीज म्हणून तुम्ही कोंबडी खाल्ली आहे ह्याच्यापासून आज तुमच्या रंगीत हवेली बसवल्या मालकाने सगळं खाल्लेलं आहे आणि मिल्क विकली आहे. तुम्ही विकली आहे तर तुम्ही तुमच्या जागा विकली पण जागा तुम्हाला विकता येणार नाही. आमचा हक्क आहे त्या जागेवरती, कामगारांचा हक्क आहे, त्याचा वारसांचा हक्क आहे आणि तो वारसा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. त्यासाठी मी सगळ्यांना सांगत होतोय की तुम्ही इथे या. एकटा चलवलीची भूमिका नाही आहे, ती सगळी साथ दिली तर आम्ही हे सरकारला आम्हाला हात देईल. साथ असेल तर सरकार नक्की हात देणार नाही तर हात देणार नाही सरकार. गिरणी कामगार एकजुटीचा, गिरणी कामगार एकजुटीचा. सर्व गिरणी कामगारांना मुंबईत मोफत घरे. सर्व गिरणी कामगारांना या ठिकाणी उपस्थित झालं त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देईन. कारण गेले 42 वर्ष या ज्या गिरणी कामगारांचा जो संघर्ष चाललाय, एकंदरीत मुंबईतून मराठी माणसांना हद्दपार करणं याचं एक षडयंत्र जणू काही 42 वर्षापासून सुरू आहे.
मुंबई शहरामध्ये 58 मिल आणि तिथं काम करणाऱ्यांचा जो रोजगार होता हा कायम स्वरूपी नष्ट केला गेला. आणि म्हणून आम्ही सरकारला विनंती करतोय की मुंबईतल्या ज्या जमिनी आहेत की जो मराठी माणसाच्या आणि गिरणी कामगारांच्या ज्या हक्काच्या आहेत त्या जमिनीवरती गिरणी कामगारांचं पुनर्वसन झालं पाहिजे. आज 42 वर्षापासून गिरणी कामगार आपल्या प्रश्नासाठी सातत्यानं संघर्ष करतो. सर्व संघटना यामध्ये भागीदारी करून आपल्या मागण्या करतात, पण अजून 1 वर्षापासून सरकारने एकदाही गिरणी कामगार संघटनांना भेट दिली नाही किंवा नवीन घराच्या संदर्भातले ठोस निर्णय घेतले गेले नाही. म्हणून अपेक्षा होती माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडनं एक अपेक्षा होती की बाबा गिरणी कामगारांना न्याय मिळेल. जेव्हा 21 ऑगस्ट 2023ला जी मिटिंग झाली या मिटिंग नंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं की आम्ही सर्व गिरणी कामगारांना, मुंबईच्या बाहेर गेलेल्या सर्व गिरणी कामगारांना मुंबईत पुनर्वसन करेन. पण मला ते तसं काही झालेलं नाही. उलट आता 1 मे रोजी तर ते सांगतात की महाराष्ट्रात आम्ही कुठेही देऊ. म्हणजे मुंबईतलं आमचं अस्तित्व जे काही नष्ट करण्याचं षडयंत्र आहे हे सातत्यानं पुढे येत गेलेलं आहे. म्हणून गिरणी कामगार पहिलाही होता, आजही होता आणि उद्याही राहणार आहे. या संकल्पनेतून वारस आता पुन्हा या ठिकाणी आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. आणि म्हणून हा जो लढा आहे तो आता शिंदे सरकार यांच्याकडनं एक मोठ्या अपेक्षा आहेत आणि ते हे निर्णय घेऊ शकतात. म्हणून या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. गेले 7 दिवस आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत. 9 ऑगस्ट दिवशी क्रांती दिन दिवशी भारत माता या ठिकाणी आम्ही उपोषणाचा नारा दिला होता आणि हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी गिरणी कामगारांनी वारत जमा झाले होते. पण पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे आम्हाला त्या ठिकाणी वागणूक दिली आणि ज्या पद्धतीने आम्हाला पेंडल बांधायला दिलं नाही, लोकांना बसायला जागा दिलेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आंदोलन आमचं झालं हे फार मोठं क्रांतिकारकच त्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि ते थांबवलेलं उपोषणाचं आंदोलन पुन्हा अल्टिमेट दिला 5-7 दिवसाचा. तरी सरकारने याच्यामध्ये काही दखल घेतलेली नाही आणि म्हणून आता पुन्हा 22 ऑगस्ट पासून जिल्हा कार्यालय मांजरा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी धरण आंदोलन सुरू केलं. या ठिकाणी सुद्धा पहिल्यांदा मज्जाव घालण्यात आला. आम्हाला या ठिकाणी 2 दिवस प्रचंड त्रास झाला. या ठिकाणी बसायला जर जागा नाहीये, कुठं आम्हाला पेंडॉल बांधून दिलेला नाही. अशा याच्या परिस्थितीमध्ये सर्व गिरणी कामगारांनी वारस इथे येऊन आंदोलन करतायत, धरणं आंदोलन देत आहेत. आज 7वा दिवस आहे. आता 7व्या दिवशी सुद्धा सरकार जर दखल घेत नसेल तर या ठिकाणी आज आम्ही आमरण उपोषणाची घोषणा करणार आहोत. म्हणून सर्वांना मी या ठिकाणी या आपल्या माध्यमातून आवाहन करेन की तमाम गिरणी कामगारांनी महाराष्ट्रातून 30 ऑगस्टला या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित यावं, आपली एक ताकद दाखवावी. सरकारला जेव्हा आम्ही गिरणी कामगार आजही आहे, कालही होता आणि उद्याही राहणार अशा पद्धतीचा अल्टिमेट सर्वांनी एकत्र येऊन दिला पाहिजे. आणि आपले जे अधिकार आहे की जो 15 मार्च 2024चा GR काढून सरकारने सरळ सांगितलेलं आहे की आम्ही मुंबईत तुम्हाला घरं देऊ शकत नाही, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि याचा पूर्ण निषेध आपण पुन्हा महाराष्ट्रातल्या गिरणी कामगारांनी केला पाहिजे. आणि तो निषेध करण्यासाठी आणि GR रद्द करण्यासाठी सर्व तमाम गिरणी कामगारांनी वारसानी 30 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या चेतना कॉलेज बस स्टॉपच्या समोर जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी मोठ्या संख्येने यावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करेन. कुणाचा कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहणार अरे गिरण्यांची जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या अरे बापाची गिरण्यांची जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय. खाली डोकं वर पाय. गिरणी कामगारांचा जो गेले 42 वर्षाचा संघर्ष आहे आणि तो कुठेतरी थांबून गिरणी कामगारांना न्याय मिळावा. जे वयोवृद्ध गिरणी कामगार आहेत, खरं तर खूप सारे गिरणी कामगार आज आपल्यात हयात नाहीत किंवा आपल्यामध्ये ते नाहीत, परंतु जे असलेले गिरणी कामगार आहेत त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तरी त्यांनी काम केलं होतं, त्याचं कुठेतरी समाधान सुख मिळावं याकरता नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून वारंवार आपण प्रयत्न करतोय की सरकारच्या निदर्शनास आणून देतोय की गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. परंतु सरकार कुठेही संवेदनशीलता न दाखवता आजपर्यंत गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी कुठेही ठोस पावलं उचललेली नाहीत. परंतु 9 ऑगस्ट 2024 रोजी आपण एक भारत माता इथे तो प्रयत्न केला होता की सरकारला जाग आणण्यासाठी, सरकारकडे किंवा सरकारचं एक लक्ष वेधण्यासाठी की गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवा. परंतु शासकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था, पोलीस व्यवस्थेच्या माध्यमातून सरकारकडून ते आंदोलन कुठेतरी थांबवण्यात आलं. आणि त्याच दिवशी आपण एक इशारा दिला होता की पुन्हा आम्ही जशी संधी भेटेल, वेळ भेटेल, सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा एक आंदोलनाचा इशारा त्याच दिवशी दिला होता. त्याचप्रमाणे 22 ऑगस्ट 2008 पासून 22 ऑगस्ट 2024 या दिवशीपासून इथे एक आपण उपोषणाचाच खरं तर कार्यक्रम घेतला होता किंवा उपोषणच करणार होतो. परंतु इथली पोलीस व्यवस्था यांच्या विनंतीला मान देऊन गेली 7 दिवस आपण फक्त इथे धरणे आंदोलन केलं होतं आणि त्या माध्यमातून प्रशासनाकडे आपण जास्तीचा प्रयत्न करतो की गिरणी कामगारांचा विषय पोहोचवायचा, परंतु सरकार कुठेही संवेदनशील दिसत नाही. 7 दिवसात म्हणजे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे की या मुंबई सारख्या ठिकाणी जर 7 दिवस एखादा लोक 24 तास उन्हामध्ये किंवा पावसामध्ये
बसून भिजत आंदोलन करतायत. तरी जर एखादं सरकारपर्यंत हा विषय पोहोचत नसेल किंवा पोहोचून सरकार जर संवेदनशीलता दाखवत नसेल तर नक्कीच ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मग खेड्यापाड्यातल्या गावोगावी असणाऱ्या लोकांनी नेमकं करायचं का, हाही एक प्रश्न मात्र नक्की उपस्थित होतो. त्यामुळे आपण नक्कीच आज संध्याकाळी एक सर्वांची संयुक्त मीटिंग घेऊन इथे उपस्थित लोकांची पुढचा निर्णय आपण ठरवणार आहोत की नेमकं इथून पुढचं काय आपण करायचं. शक्यतो हाच एक मार्ग आम्ही अवलंबण्याच्या तयारीत आहोत की इथून पुढे आमरण उपोषण हाच एक आता पर्याय उरलेला आहे की जेणेकरून सरकार आपल्याकडे कुठेतरी लक्ष देईल. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना नक्कीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक विनंती करेन की आपण एक गरीब घरातून मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे आपल्याशी आमचं भांडण नाही तर आम्ही आपल्याकडे हक्कान मागतोय, कारण काही गोष्टी हक्कान मागायच्या असतात. आपल्याला त्या गरिबीची जाणीव आहे आणि म्हणून आम्ही आपल्या पाठीशी वारंवार लागलेले आहे की गिरणी कामगारांना नक्कीच आपल्या माध्यमातून न्याय मिळू शकतो आणि तो मिळावा हीच अपेक्षा करतो. येणाऱ्या काही दिवसात किंवा काही कालावधीत आपण चांगला गिरणी कामगारांसाठी निर्णय द्याल आणि नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून होणाऱ्या या संघर्षालाही कुठेतरी एक सकारात्मक दृष्टिकोन दाखवून आपण पुढील निर्णय घ्याल अशी अपेक्षा करतो. गिरणी कामगार व वारस यांचा मराठी चळवळ. मी शकुंतला शंकर देसावळे, मुक्काम पोस्ट भादुरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली इथून इकडे आलेले आहे. 67 वर्ष मी या जोगेश्वरीत राहिले. 67 वर्ष माझ्या नवऱ्याने इथं पहिल्या प्रथम आले इथे जोगेश्वरीला. त्यावेळी 1958ला सेंचुरी मिल मध्ये कामाला लागले. 18 वर्ष तिथं काम केलं. संप झाला, संपामध्ये न्यू ग्रेड मध्ये कामाला गेले. तिथं 12 वर्ष काम केले. शेवटाला 1987ला गावी गेलो आम्ही. 87 पासूनची कागदपत्र आमच्याकडे काही नाही, तरी ती कागदपत्र मी येऊन शोधून काढली. सगळे पुरावे बनले. आम्ही वंचित, आम्हाला काहीच माहिती नाही. 5 मुलं, मालक 1993ला वारले. या मिलमुळे आम्ही देशोधडी लागलेलो आहे. मी गावी आणि इकडं मग तुमची घरं पावत्या काढल्या, घरं वाटली, हे आम्हाला काहीच माहिती नाही. तरी आम्हाला काय म्हणायचं आहे साहेब, तुम्हाला कळकळीची विनंती आहे. माझं वय 74 आहे. विचार करा तुम्ही. तुम्ही माझ्या मुलींना तुम्ही लाडली बहीण लाडकी बहीण पैसे वाटले, त्याच्याबद्दल आम्हाला दुःख नाही आहे. पण आमच्या मिलवाल्यांचं पण काय तर करा ना. 42 वर्ष झालं मरत्यात. घर 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 म्हणून. तुम्ही घर देणार कधी? मेल्यावर काय लोकांना घर देणार? काय तो विचार करा ना. आमच्यापर्यंत तुम्ही या. तुम्हाला द्यायचं असलं तर देतो म्हणून सांगा, नाही द्यायचं असलं तर आम्ही स्पष्ट सांगा की आमची तुमची आम्हाला घर द्यायचं नाही म्हणून आम्ही आपलं सरळ आमच्या गावाला निघून जातो. आज 1 महिना झाला इथं आलेलो आहे. तुमच्या घरी पण आलेलो. त्यावेळी तुम्ही फक्त सही केली. पंढरपूरला पण भेट झाली. 6 वर्ष झालं. त्यापासून तुम्ही काहीच निर्णय घेतला नाही. तुम्ही सगळ्यांचा निर्णय घेताना आमच्या मराठी लोकांचा का घेत नाही? तुम्ही मराठी आहे ना. मराठ्यांनी काय केलंय? कामावरून आली कशी बॉडी पिळून टाकत होतो पाण्यानं. एवढा कष्टाचा पैसा. मग आम्ही एवढं कष्ट मुंबईत 60 वर्ष राहून आम्हाला घर नाही म्हणजे किती नामुष्कीची कथा आहे. घर कुणासाठी? आमच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी, मोठ्या मोठ्या नेत्यासाठी किंवा लोकांच्यासाठी. त्यांना जे जे पुरावे आहेत, आमचे पण पुरावे आहेत ना. एक वेळा आम्हाला चान्स द्या पेपर हे फॉर्म भरायचा. आमच्याकडे 87 पासूनचे पुरावे आहेत, 2-2 मिलचे. शिवाय पीएफ पण घेतलाय मी. पीएफ 18,000 रुपये काढून मला मिळाला पीएफ. मग अशा लोकांनी काय करायचं? तुमच्या पायावर डोकं ठेवून सांगतोय की या सगळ्यासाठी या गिरणी कामगारांचा विचार करा आणि यांना काय तर द्या. असेला लागलेले आहेत बिचारे. गावावरून येऊन इथं उपोषणाला बसलेले आहेत. भारत माता जवळ झालं 5 दिवस. परत आता इथं जिल्हा परिषदच्या इथे आहे. तुम्ही एकदा तरी येऊन चौकशी करा की गिरणी कामगार हाय का मेलाय. आम्ही मुंबईतच राहतोय आणि कुठं जाणार सांगा तुम्ही. आता गावी काय आहे जायला? मुलं मोठी केली, आता सगळं काय झालं, आम्हाला घर नाही. एक आशा असते हो वारसाला की बाबा आपल्या वारसाचं घर मिळावं म्हणून. काहीतरी द्या आम्हाला. आमच्याकडे पुरावे आहेत. आम्हाला घर दिलंच पाहिजे आणि ते घेणारच आम्ही तुमच्याकडून. तुमच्याकडून घेणार नाही तर कुणाकडून घ्यायचं? आम्ही कुणाला मागायचं? वारसाने कुणाला मागायचं तुम्ही सांगा. तुम्ही आज मुख्यमंत्री आहात. फडणवीसांना पण बोलते, अजित पवारांना पण बोलते, शरद पवारांना पण बोलते. शरद पवार आमच्यापेक्षा वयानं मोठे आहेत. तुम्ही या सगळ्याचा विचार करा. गिरणी कामगाराचा थोडा तरी विचार करा. त्यांच्या आत्म्याचे आशीर्वाद तुम्हाला लागतील. म्हातारी लोक कुणाला मुलं सांभाळत नाहीत, तळमळत उपाशी मरायला ती लोक, त्यांच्यासाठी काय तुम्ही देताय?
त्यांना पैसे देताय 70-65 वर्षाच्या पुढील लोकांना पैसे देताय का नाही? मग त्या लोकांनी काय करायचं सांगा? त्यांचं एक मुंबईत घर असतं तर त्यांनी कुठेतरी भाड्या बिड्यानं ठेवून त्यांनी आपलं पोटनिवारा केला असता. मुलं हल्लीची बघतात का तुम्ही सांगा? याच्यासाठी आपला विचार काय आहे? तरी आपण त्वरित इकडे यावं आणि आमचा निर्णय घ्यावा आणि आम्हाला घर मिळवून द्यावं. गेले 42 वर्ष सातत्यानं गिरणी कामगार आपल्या मुंबईतल्या अस्तित्वासाठी संघर्ष करतो, तरी सुद्धा सरकारने अजूनपर्यंत त्यांना न्याय दिलेला नाही. गेले 42 वर्ष जेव्हा गिरणी कामगारांचा लढा सुरू आहे असं आपण म्हणतो, तेव्हा मोठ्या संख्येने गिरणी कामगारांनी आपल्या संघटनेला किंवा सगळ्या संस्थांना किंवा सरकारला आवाहन करून सांगताय की आम्हाला न्याय द्या म्हणून. पण आजपर्यंत गिरणी कामगारांना न्याय मिळालेला नाही. उलट यावर्षी जे माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी 15 मार्च 2024 जो GR काढला, तो मुंबईत जमीन नाही जमीन म्हणून त्यांनी मुंबईच्या MMIDच्या क्षेत्रात ते आम्ही घडं देऊ अशा पद्धतीचा निर्णयही GR काढलेला आहे. याला आम्ही तीव्र शब्दात निषेध केलेला आहे. कारण एकनाथजी शिंदे साहेबांनी असंही सांगितलं होतं 21 ऑगस्ट रोजी की आम्ही मुंबईतून बाहेर गेलेल्या सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच पुनर्वसित करू. मग एक मुख्यमंत्री आपण एकनाथजी शिंदेच होता आणि 1 मे रोजी जेव्हा हुतात्मा स्मारकपाशी तुम्ही जे काही विधान केलं त्यावेळेस सुद्धा एक माननीय एकनाथजी शिंदेच मुख्यमंत्री असताना तुम्ही 2 वेळा अशी विधानं करून गिरणी कामगारांची फसवणूक केली जाते. हे असं 42 वर्ष चाललेलं आहे. पण आता या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसणार नाहीये. गेले 7 दिवस आम्ही या ठिकाणी 22 ऑगस्ट पासून धरणं आंदोलन बसलेलो आहोत. अजूनपर्यंत आम्हाला कोणीही त्यामध्ये चौकशी सुद्धा करायला आलेलं नाही. हे खूप निषेधार्थी गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही आजपासून अमरण उपोषणाला सुरुवात करत आहोत. म्हणून आम्ही सरकारला असं सांगत आहोत की या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर दखल घ्यावी आणि मुंबईतल्या हक्काच्या घराच्या किंवा जमिनीच्या संदर्भात मराठी माणसाला कसा न्याय देता येईल याचा विचार त्वरित करावा. कारण मुंबईच्या जमिनी अजूनही 10 मिलच्या दिल्या गेलेल्या नाहीत. त्या कधी मिळणार, कशा मिळणार हे प्रश्न सगळे प्रलंबित असताना NTCच्या जमिनी केंद्राकडनं राज्याकडे आलेल्या आहेत. त्याच्यावरती आपण पुनर्वसित करण्याचा निर्णय घेऊ शकता, तो तातडीने घ्यावा. असे सगळे अनेक प्रश्न गिरणी कामगारांचे वारसांचे आहेत ज्या लोकांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत आणि असे असंख्य वंचित कामगार आहेत की त्यांनाही न्यायाची अपेक्षा आहे. तेव्हा लवकरात लवकर त्यांना न्याय देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि याच्यासाठी आम्ही सर्व गिरणी कामगारांना, महाराष्ट्रातील सर्व गिरणी कामगारांना आणि वारसांना मी या ठिकाणून आवाहन करते की 30 ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्ही या आणि आपला एक निदर्शन या ठिकाणी सरकारला आपण आपल्या अधिकारासाठी संघर्ष करण्यास भागीदारी करा. एवढं मी सर्वांना या आपल्या माध्यमातून आवाहन करेन. ही कॉपी जर तुम्ही मागितली पात्र होईल ना. उद्याच्या 30 तारखेला 1:45 वाजता म्हाडाच्या कार्यालयावर जमू आणि तिथे सगळे जमून त्या पत्त्यामध्येच येणार ना, ज्यांना पत्त्यामध्येच येणार ना की आपण तिथे जमून या चेतना कॉलेजच्या समोर त्या ठिकाणी जो काही कार्यक्रम धरलेला आहे, धरणे आंदोलन, त्या ठिकाणी आपण सामुदायिकरित्या जाऊन तिथे पाठिंबा देणार आहोत. म्हणजे त्याचे पडसाद जरा वेगळ्या पद्धतीने पडतील की आता एक संघटना याला आंदोलनाला पाठिंबा द्यायला उभ्या राहिलेल्या आहेत. याचा आपल्याला चांगला एक परिणाम होऊन सरकारपर्यंत संदेश पोहोचेल आणि याच्यातनं एक वेगळं काहीतरी निर्माण होईल हे सरकार जाणून घेऊन आपल्याला त्या ठिकाणी बैठकीला बोलवून हीच तर आपली खऱ्या अर्थाने मागणी असते. पाठिंबा द्यायला आपण सर्वांनी उपस्थित राहा. मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला त्याचा पत्ता आणि कसं ठिकाण आहे ते सुद्धा कळवतो. तर मंडळी, बांद्र्याला जे आपलं 22 तारीखपासून आंदोलन सुरू झालेलं आहे ते अजून देखील तिथे चालू आहे आणि आज 28 ऑगस्ट रोजीपासून तिथे उपोषणाला बसलेले आहेत, त्या आमरण उपोषणासाठी. आणि खरंच ही खूप विटंबना केली जाते गिरणी कामगाराची. अजून देखील सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळे आपण एक महत्त्वाची सूचना दिली जाणार आहे 30 ऑगस्ट रोजी. तर ते जाणून घेण्यासाठी, तसंच ती महत्त्वाची घोषणा जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त गिरणी कामगारांनी व वारसदारांनी तिथे हजर राहिलं पाहिजे. आणि सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने आपण सर्वांनी तिथे त्यांचा मनोबल तसंच त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, कारण की तो पण आपलाच गिरणी कामगार आहे आणि आपल्या सर्वांच्या मागण्या सेम आहेत. मग त्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. तर आपण सर्वांनी 1:30 वाजता, दुपारी 1:30 वाजता म्हाडा ऑफिस बांद्र्याला आहे, बांद्रेला, तर तिथे एकत्रित व्हायचं आहे. तर ही व्हिडिओ जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला मी आधीच्या क्लिप्समध्ये सगळं दाखवलेलं आहे की तिथे काय हाल होत आहेत तिथे गिरणी कामगाराचे. 7वा दिवस आहे आज त्यांचा आणि ते इतक्या पावसातून देखील फक्त ताडपत्री वरती टाकून
तिथे बसलेले आहेत. तिथे खूप चिखल झाला आहे, खूप घाण झाली आहे, तरी देखील ते तिथेच आहेत आणि तरी पण तिथे अजून कोणाचंच लक्ष जात नाही आहे. मला वाटतं की ते विसरून गेलेत की गिरणी कामगार हा माणूस आहे आणि तो पण आपल्या समाजाचा एक घटक आहे. अशा प्रकारे त्याची खरंच खूपच हाल केले जात आहेत. तिथे 74 वर्षाच्या आजी देखील होत्या, ज्या तिथे आंदोलनामध्ये होत्या. त्या खास सांगलीवरून आलेल्या आहे आंदोलनासाठी आणि त्यांना चालता देखील येत नव्हतं. त्यांना काठीचा आधार घेऊन चालावं लागत होतं. त्यांची फक्त एकच इच्छा आहे की त्यांच्या हक्काचं घर त्यांना भेटावं. तर आता खरंच वारसदारांची खूप जास्त गरज आहे आणि तुम्हाला देखील तुमच्या आई-वडिलांच्या हक्कासाठी, तुमच्या आजोबांच्या हक्कासाठी मैदानात उतरावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. कारण की आता सरकार ही खरंच आता लोकशाही निघून गेलेली आहे, हुकुमशाही झालेली आहे आणि जोपर्यंत आपण बोलत नाही, जोपर्यंत आपल्या मागण्या सांगत नाही, तोपर्यंत आपण इथेच अडकून राहणार आहे. आपल्याकडे लक्ष दिलं जाणार नाही. तर जेवढी जास्तीत जास्त संख्या असेल तिथे, तेवढा जास्त प्रभाव पडेल सरकारचा आपल्या सरकारवर. तर मी विनंती करते जास्तीत जास्त गिरणी कामगार व वारसदारांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण त्या आंदोलनामध्ये सामील होऊयात आणि उपोषणामध्ये भागीदारी घेऊयात. तर मी व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ शेअर करा आणि अजून अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.